तर आता या रॉकी जॉकीसाठी ह्या गाडी खाली पाणी मारते, म्हणजे या गाडी खाली बसते जरा वल्ल्यामध्ये, कारण प्राण्यांनाही गरम होतं, आपल्याला होतं तसं उन्हाळ्यामध्ये. तर बाहेर खूप ऊन वाढलंय. तर चला म्हटलं आता पाणी मारून घ्यावं, जरा वस्तू वगैरे धुवून घ्यावी बाळा वाटीवरून. पण तुम्हाला माहिती आहे का काही वाटी पडलेली जी आहे ना, त्या वाटी वाजवली की रॉकी जॉकी लगेच येतात. वास कसला भारी येतोय, मातीचा सुगंध किती सेंटेड आहे बघ बरं. असं वाटतं की काय मातीत खावा काही आहे का नाही, बरोबर आहे का नाही? तू पण बंद कर. तर उन्हाळ्यामध्ये माणसाला पाण्याची खूप गरज असते बरं का, पाण्याशिवाय कोणतीच कामं होत नाही. काय चिवताई? तर आता ही मनी प्लांटवर पण थोडंसं मारते, जरा लय धूळ बसली याच्यावरती बघा किती छान वाटते. आणि हे जेवढं दारात लावले त्याला पण चुकाट्याची खूप भीती बरं का, ते खूप रिक्स तसं तर विचार केलं तर. का गं जेवढी आपल्याला हिरवळ वाटते तेवढं उन्हाळ्यामध्ये याला लय जपावं लागतंय. आलाच बघा, आला आला आता वल्ल्यात बसायला बघा, आला बघू शकता, आलाय बघा रॉकी. वसुलीला परत निरमा वगैरे मारते आणि धुवून काढते छान. हे बघा हे मनी प्लांट किती मोठं झालं. रॉकी जॉकीने इतकी घाण केली आमच्या ओट्यावर म्हणजेच वस्त्रीवर. तर मग मम्मीने अख्खीकडे पाणी मारलं आणि आमचं मनी प्लांट जे आहे ना ते खूप असं म्हणजे त्या धूळ आणि जरा घाण झालतं, त्यामुळे ते स्वच्छ असं मम्मीने धुवून घेतलं. आणि आता बघू नको नको माझ्या पद्धतीने घेतली. मम्मी ऐक ना बाबू, अरे 1 मिनिटाचं तर 30 मिनिटं तरी होऊ दे. 30 सेकंद वाईज ना त्याला. आता इथे झाडून पाणी निथरून काढतंय, कारण वसरीला काय काय ठिकाणी पाणी साचलेलं असतं. जो आमचा गौंडी होता ज्यावेळेस आम्हाला किती किती पाणी साचले बोल. बस चांगली ठिकाणी मस्तपैकी आता वसरी धुवून झालेली आहे आणि आमचं अचानक ठरलेलं आहे आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी जत्रेवरती जेवणासाठी. तर त्यांचा फोन आलाय, खूप आग्रह केलाय, म्हणून आता कपडे आल्यावरती धुणार आहे. आणि आता वाजलेले आहे 12:30. तर अर्धा तास गेला मला वसरी धुण्यासाठी. आणि हे आमचे गाढवं बघा एवढं छान मी धुतलं आहे. आणि मातीचा पाय घेऊन अख्ख्या वसरीला असतात. ह्यांचा रोजचाच कुटाणा माझ्या मागे रोजच हे आहे. तर छान झाडू बिडू धुतलेला आहे. इकडे बघा किती छान गाडी खाली थंड थंड केले. तुम्हाला मनाचं राज्य आहे, कुठं पण नाचा, आपलंच आहे. हा कुठं पण नाचा. एका ठिकाणी आता गाडी खाली वल्ल केलंय, तिथं बस बस, तिथं चल बस. ए बस की जॉकी बस खाली बसला बाई. कधीतरी माझं ऐकलं बाबा यांनी, लयच खतरनाक आहे. बसला आमची जत्रा निघाली कुठे आम्हाला कधीतरी टेम्पोतली पण मजा घ्यायला पाहिजे, ऐका नाही, टेम्पोतली पण मजा घ्यायला पाहिजे. कसली इसी हवा हसून जाम झाली. पहिल्यांदा लहानपणीच्या कधीतरी लहानपण पण जाऊन लहानपणी बसलेलं, पण आता पुढे कसं काय वाटतंय मग? नॅचरली पोचलेला आहे आम्ही तात्याच्या घरी. आणि बघा इकडं तात्याची आई म्हणजे मावशी भाकरी चालल्यात, भाकरी मावशीच्या. आम्ही आलोय जेवाय म्हणून भाकरी करायला लागले. मग काय म्हणायचं आजी? हा तुझी आजी माझी मावशी ना ग. इकडं लय ऊन लागते, गरम होतंय का? वर पत्रा असल्यामुळे लय गरम होत आहे आमच्यामुळं. मला काय माहिती, मग मी इकडे आले असते की भाकरी करू लागायला. मी बसले आपली तिथे घरात, मला नव्हतं ना माहिती.
कशाला वाचते ना तेच द्यायचे होते ना चुलीवरची भाकर. मला पण लय आवडते चुलीवर करायचं स्वयंपाक, पण काय होतं जोगाच्या भांडणामध्ये मारते तुला. जास्त होते कळलं आपली चुकी होती तिथं, चुकी होती आपली. हा अरे खोल आहे ना. पाहिले का दादा माछ? दिसनच ना. दादा माछ पाहिले का? तो खोक हा दिसलं. आम्ही जेवण वगैरे केलं आणि इकडे आलेलो आहे तात्याच्या शेतामध्ये. तर बघा इकडं खूप अशी झाडं आहेत, म्हणजे खूप अशी फुलांची झाडं आहेत. तर खूप भारी फुले दाखवते मी तुम्हाला. इकडे बघा अशी ही बिजलीची फुलं आहे, त्याला बिजली आले असं बिजलीचं फुल म्हणतात. ते सकाळी सकाळी तोडावं लागतं, उन्हाचं तोडलं की तुटल्या जात नाही व्यवस्थित. तर बघा एवढं मोठं शेत आहे आणि इकडं आहे कांदे, इकडं नारळाचं झाड आहे, खूप नारळ लागलेले आहेत आणि तिकडं सगळी उभा आहेत. हा तू वांग्याच्या शेतात त्या गेल्या आणायला तर आले मी. इथे बघा ही असे कांदा लावलेला आहे. आता कांद्याचं म्हणजे पीक असतं, ससाले जास्त करून कांद्याचं पीक असतं. आणि इकडं चिवताई आणि तिची हा आणि इकडे चिवताई आणि तिची मावशी फुलं तोडतात देवासाठी. मटण खाऊन देवाला फुलं तोडताय. होय ही देवासाठी फुलं तोडतात, छोटी छोटी फुलं आहेत. चिव सावकाश तोड, मावशीच्या कॅरी बॅग मध्ये दे बाळा. तर चला आता मी यांचा फक्त व्हिडिओ घेते. इकडे बघा कांदे किती भारी आलेले आहेत. तर लय दिवसात मी पण असे शेतात आले तर म्हटलं चला तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा. चल की आता सुजाबाई ती तोडत आहेत फुलं आणि मी तिच्याकडे दाखवते तुमचे दाजी आणि माझे दाजी काय करते ते. हा दादा आणि दाजी, परत तुमचे दाजी, ओम, परत तात्याची मंडळी म्हणजे ताई सगळी वांगी तोडते. तू काय करतोय? घेते फुलं चल दादांची. तर शेतातलं जरासं भारी वाटतं कधीतरी. आणि ह्या इकडे काय गावात काढतात काय? आता काय आम्हाला वाहनावळा म्हणून गावात देतात काय? कशाच्या? वालाच्या शेंगा घ्यायच्या तुला? वालाच्या आहेत चांगले द्या. आम्ही नाही म्हणणारच नाही, द्या. तर इकडे बघा तात्या असला पाहुणं कधीच पाहिलं ना, जीवन खाऊन पण यांना रानात फिरवायला हाय का नाही? व्हिडिओ काढायसाठी करावं लागतंय आम्हाला असं. काय पण नका बोलू दाजी. माहिती का आमचं पोरगा पहिल्यांदाच वांगी तोडते बाबा. लाइक्स आने वाले हैं आपको, इसलिए हमको तोड़ना पड़ रहा है. हमारा काय आता खाली झोपून बघावं लागतं काय वांग दिसताना वरून कुठून. हक्काचा झोपावर एकदा. ओम ते काटे टोचतात, वांग्याचे खतरनाक काटे असतात. इथं वांग आहे. हो इकडे मला वांग सापडलेलं या ठिकाणी. दाजी खतरनाक आहे, काटेला डेंजर एक ठिकाणी वांग सापडलेलं एक नंबर शेतामध्ये गावरान. तिकडे शेंगा तोडती बाई दाजी. परत तात्या म्हणून तुम्ही जेवायला काही येऊ नका. होय तात्याची स्माइल निरागस आहे का कशी सांगा तरी. वांगी थांबा आता मला कॅरी बॅग बघावं लागेल.